बाबाच्या वाड्यामध्ये ते गेलेले आहेत. ईश्वरीचे आसू सुकून गेले होते. रडून रडून डोळे सुजलेले, थकून गेलेले. गोकुल निवासी क्लांत आहेत, दुःखित आहेत. उद्धवानं गोपिकांच्या पायाखालची माती उचलली, आपल्या उपरण्यामध्ये टाकली. किती पवित्र है गोपिका. इनकी चरण धूल से मैं अपने मस्तक को लगाऊंगा. हर दिन इनकी चरण धूल मैं अपने मस्तक को तिलक की तरह लगाऊंगा, क्योंकि ये गोपिका कृष्ण को प्रेम करती है. इनके जैसा प्रेम मेरा नहीं है, हो नहीं सकता. प्रेमासाठी काय असतं माहितीये तुम्हाला? कबीरानं फार सुंदर वर्णन केलं. प्रेम गली अति सकरी, सकरी म्हणजे अरुंद. प्रेम गली अति सकरी, दुजान माये, दुजान समाये, त्याच्यात दुसरा मावत नाही, एकटाच मावतो. म्हणून कृष्णावरती प्रेम करायचं असेल तर आपल्याला संपवून जावं लागतं. स्वतःचं अस्तित्व जेव्हा आपण संपवतो तेव्हा आपण कृष्णावरती खरं प्रेम करतो. आपलं अस्तित्व जर शिल्लक असेल तर आपलं प्रेम नाही. उदाहरण दाखवतो तुम्हाला. नागदेव आचार्य परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूवरती एवढं प्रेम करतायत, इतकं प्रेम करतायत की जे भगवंत सांगतील ना तेच मानतायत. पहा तुम्ही, अनेक लीळा बघा. विषयांतर होईल कदाचित 1-2 मिनिटाकरता, पण बघा. माहीम भट्टाकडे पाठवलं, माहीम भट्टाला बोलवा. गेले भट्ट, तुम्हाला देवानी बोलवलं. म्हटले हे धान्य काढले कोठार, हे विकून पैसे घेऊन येऊ, देवाला उपहार करायचा आहे का तसंच येऊ? म्हटलं ते तुम्ही बघा, मी सांगू शकत नाही. मला फक्त निरोप द्यायचं सांगितलेलं आहे, तेवढं मी दिलाय. तसेच वापस गेले. 2 आसू लागत होत्या, त्या आणण्यासाठी गदो भंडारीकडे पाठवलं. ते आंघोळीला बसलेले आहेत आणि हे गेले. म्हणले देवाना आसू सांगितल्या. त्यांनी कमरीच्या किल्ल्या काढल्या, हे घ्या तिजोरी, तुम्ही सगळं देवाच्या कृपेनं मला मिळालेलं आहे, सगळं देवाचं आहे. कुलूप उघडलं. तुम्हाला कल्पना आहे कोण आहे? पूर्वाश्रमीचे नागदेवाचार्य. हा, हे कुलप तोडत होते, उघडत नव्हते. लक्षात. हा, पाहिलं की लोक थरका पाहिजे. मोकळी वेणी अशी, अगदी मोकळा कासोटा, लांब चढक वेणी, हातात नंगी तलवार. नागदेवाचार्य आले की लोक थरथर का पाहिजे. बाप म्हणायचे काही खरं नाही. आता त्याच्या हातात चावी. उघडलं, 2 आसू काढल्या, हातात दाखवले त्यांना. आपण घेऊन जा, अजून घेऊन. नाही, देवानं 2च सांगितल्या. बाकी ती आज्ञाधारक आहे. एवढंच काय, अनेक प्रश्न अनेकांनी स्वामी गेल्यानंतर विचारले नागदेवाचार्याला. ते म्हणतात पुसो विसरला का पुसून विसरला? मला माहितीये, एवढंच माहितीये, याच्यावर मी तर्क करत नाही. कमाल आहे की नाही? आपल्याला असं होतं का? नाही. मी तर असं म्हणेन, एक गाणं आहे फार सुंदर आहे, जुनं गाणं आहे. आणि ते गाणं कदाचित नागदेव आचार्यांसाठी लिहिलंय की काय, असं मला वाटतं. म्हणजे माझ्या चिंतनामधून गाणं इतकं सुंदर आहे. ते जर आपण नागदेव आचार्यावर बसवलं तर आपल्याला वाटतं काय कमाल झाली या गाण्याची. फार जबरदस्त आहे. त्या गाण्याचे बोल फार सुंदर आहेत. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे,
तुला जे पसंत आहे तेच बोलेल, तुला पसंत नाही ते बोलणार नाही, अजिबात बोलणार नाही. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. तू दिवसाला रात्र म्हणलास, आम्ही रात्र म्हणू. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. चाहेंगे निभाएंगे, प्रेम करू तुझ्यावरच करू आणि ते प्रेम निभावू, शेवटपर्यंत निभावलेलं आहे नागरी बचाने. चाहेंगे निभाएंगे सराहेंगे आप ही को. आंखों में नम है जब तक देखेंगे आप ही को. जोपर्यंत डोळ्यामध्ये तेज आहे, पाहण्याची नजर आहे, तोपर्यंत तुम्हालाच पाहू, कुणाला पाहणार नाही. आम्ही तर रातभर मोबाईल पाहत बसतो. बरोबर आहे. किती नजर बेकार केली आपण. नागदेव आचार्यांची नजर पहा, फक्त भगवंताला पाहतो म्हणले. आंखों में न भाई जब तक देखेंगे आप ही को. हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे. तुझा प्रसाद समजू आमचं जीवन म्हणजे. तसंच प्रसादच आहे ना. गंगाई आली, गंगाई साला भेटली भगवंताला, म्हणले हे काही करत नाहीत, कामाचे नाहीत, मेलं तर बरं. योगा योगा असं की त्यांचं आयुष्य संपलेलं. झाडाखाली गेले तिथंच खतम. गेली गंगाईसा, लागली रडायला, माझं कुंकू पुसलं, देवा जिवंत करा. भगवंतानं त्यांना आयुष्य दिलं. प्रसादच आहे ना. हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे. अरे काय हे गाणे जे आहेत ना, लिहिणारे बी जे आहेत ना, तुम्ही अर्थ काढा, तुमच्या कामाचे आहेत. नागदेव आचार्यांवरती परफेक्ट बसतो. किती भगवंतावरती प्रेम आहे. गोपिकांचं भगवंतावरती किती प्रेम आहे. उद्धवानं ती माती उचलली, कपाळावर आपल्या डोक्यावरती त्या मातीचं गाठोडं घेतलं आणि भगवंताचं नामचिंतन करत ती निघाली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ नाथ हे नाथ योगेश्वर वासुदेव. हे नाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. हरे मुरारी, नाथ योगेश्वर वासुदेव. Hare Krishna, Hare Hare, Krishna, Hare Krishna, Hare Hare, नाथ योगेश्वर वासुदेव. नाथ योगेश्वर वासुदेव. भगवंताचं भजन करत उद्धवदेव कधी मथुरेत येऊन पोहोचले त्यांनाही कळालं नाही. मथुरेत जेव्हा पोहोचले तेव्हा भगवंतानं त्यांना रस्त्यामध्येच अडवलं महामार्गावरती आणि उद्धवाला सजग केलं, सावध केलं. उद्धवा, डोळे उघडले उद्धवाने. कृष्णा, बरं झालं गोकुळामध्ये आलास. अरे बघ ना, या गोपिका तुझ्यावर किती प्रेम करतात, हे गोप किती प्रेम करतात. अरे गाई बघ ना, ते वासर, अरे गाई
चारा खात नाही, पाणी पित नाही, वेली सुकल्या रे कृष्णा तुझ्या वाचून. प्रेमाचं जे जल आहे, पाणी आहे, त्यांना मिळत नाही ना. प्रेम जल नाही मिल रहा उनको. भगवंत म्हणतात अरे तू मथुरेत आलास, मी गोकुळामध्ये नाही. आणि मग उद्धवानं तक्रार करायला सुरुवात केली, हे भगवंता अरे असं कुठं असतं का रे, त्या गोपिकांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, त्यांना का असं हे केलं, त्या गोपांचा काय दोष आहे, ज्यांना प्रेम लावलं, ज्यांना जीव लावला आणि त्यांना सोडून इकडे आलास तू, एक तर त्यांना इथे घेऊन ये. भगवंत म्हणतात उद्धवा हे त्यांच्या भल्यासाठी आहे. हे कसं काय, वियोग ही द्यावा लागे प्रेमासाठी. भगवंत म्हणतात प्रेम वाढीला लागलं पाहिजे म्हणून वियोग द्यावा लागतो. नागदेवाचार्याला वियोग दिला ना, जा म्हणले आमच्यापासून निघून जायचे. नागदेवाचार्य रुद्धपूरला गेले, कुठं जाऊ आता, प्रपंचामध्ये तिथून आलो म्हणले नाशिवंत, त्यात तुझ्याकडे जाऊ तर म्हणले ती अनिष्ट, जाऊ तर कुठं जाऊ. मग विचार केला, म्हणले जी रुद्धपूरला जाऊ, हा म्हणले रुद्धपूरला जाऊ, परमेश्वरपुराला जाऊ. जातात, केवढा वियोग आहे. आणि तिथे गेल्यानंतर मग 1 महिन्यानं आम्ही तुम्हाला बोलवू, 1 महिना बोटावर मोजतात, बोटावर कधी येतील कधी येतील, कधी दिवस संपतील. दुसरा जथ्था गेलेला आहे यात्रेचा रुद्धपूरला. देवानं सांगितलं त्यांना, तिथे एक ब्राह्मण आहे नागदेव नाव आहे, त्याला सांगा की आम्ही बोलवल्या वाचून यायचं नाही, दिवस मोजू नका बोटावर. एक दिवस वर्षासारखा चालला. भिक्षा मागायची, केशव विहिरीवर तिथे बाहेर भिक्षा ठेवायची. गिळत नव्हतं भगवंताला पाहिल्याशिवाय. दररोजचा पूजा अवसराची वेळ झाली की बस अश्रुधारा वाहत होत्या. आठवायचं त्यांना, बाईसाच्या हातामध्ये पालमांडे आहे आणि देव मला म्हणतात, नागदेवा गोसावी म्हणतात बाईसाच्या हातचे पालमांडे धरा का. बाईसाच्या हात थरथरल्यामुळे ते सगळं चित्रपूजा अवसराचं डोळ्यापुढे उभं राहायचं. अखंड अश्रुधारा वाहत होत्या. आता मरणार अशी अवस्था, आणि मग भगवंत पाठवतात. लक्षात घ्या, वियोग फार महत्वाचा आहे. म्हणून भगवंत म्हणतात गोपाळ कृष्ण उद्धवाला, वियोग हा प्रेम वाढण्यासाठी द्यावा लागतो. त्याच्यामध्ये त्यांचं भलं आहे. या वियोगामध्ये त्या जर मेल्या गेल्या, त्यांचं आयुष्य संपलं तर त्या माझ्या प्राप्तीला जातील, त्यांचं कल्याण होईल. इकडे मथुरेमध्ये भगवंत विचार करतात की परत आक्रमण होतात, म्हणून भगवंतानं ती नगरीच उचलून न्यायचं ठरवलं. मथुरा विश्वकर्म्याला बोलवलं आणि द्वारकेची रचना केली. कवी नरेंद्र फार सुंदर वर्णन करतात की द्वारकेची रचना कशी आहे म्हटले. त्यांच्या रुक्मिणी स्वयंवर नावाच्या त्या ग्रंथामध्ये ती ओवी आलेली आहे. देवाची दादुलेपणाचा वारा, नसा हेची साताई सागरा, भेन ओसरोणी माघारा, दिधली द्वारावती. समुद्र भगवंताच्या मोठेपणाला घाबरला, मागे सरकला आणि बेट तयार करून दिलं भगवंताला राहण्यासाठी, असं वर्णन केलं त्यांनी. आणि तिथे भगवंताने ती द्वारका रचली, सोन्याची द्वारका. ऐकतो ना आपण सोन्याची, काही लोक म्हणतात काय खरं सोन्याची द्वारका, एवढं मोठं कुठं असतं का. इतकं सोनं भारतामध्ये इतकं होतं भरपूर होतं. आधी पद्मनाभ मंदिर जे उघडले बघितलं, त्याच्यामध्ये तिथे मूर्ती आहे नारायणाची, शिशावरती शयन केलेली, जवळजवळ 10 फुटाची मूर्ती आहे. किती कुंट म्हणजे किती टन वजन आहे, 12 का 13 टन हे एवढं सोनं आहे ते. त्या मंदिराच्या गावा पद्मनाभ मंदिराच्या आतमध्ये तळघरामध्ये किती असेल सोनं माहित नाही आहे. पूर्वीचे हे मंदिर जे होते ना, हे श्रद्धास्थान, त्या ठिकाणी देशाची संपत्ती ठेवल्या जायची, सुरक्षित असायचं ते. कारण मंदिरावरती कोणी हल्ला करणार नाही बा,
परंतु दुष्ट प्रवृत्तीचे माणसं आले आणि त्यांनी पहिला हल्ला मंदिरावरती केला भारतात. सोमनाथ मंदिर ज्यावेळेस लुटल्या गेलं, 3 वेळेस ते लुटल्या गेलेले सोमनाथ मंदिर. सोमनाथ मंदिर पूर्ण सोन्याचं, त्याच्यावर द्वारका सोन्याची, सुदाम नगरी सोन्याची. तुम्ही सर काय भानगड आहे? त्याचं एक लॉजिक तुम्हाला सांगतो. खरं पाहिलं तर 100% सोन्याची नाही आहे ती. आणि हे समुद्राकाठची जी आहेत ना, याच वर्णन आहे. लंका सुद्धा त्रेतायुगात सोन्याची सांगतात. काय कारण आहे वह हे? कारण सोनं असा धातू आहे ज्याचं ऑक्सिडीकरण होत नाही, लवकर झिजत नाही. वर्धनीयता आणि तन्यता हे 2 गुणधर्म सोन्यामध्ये आहेत. आणि म्हणून सोन्याचं पाणी करून दगड त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. काळा बसाल्ट दगड त्याच्यात बुडवलेला आहे. कोणताही दगड त्यात बुडवला, दगडाची सुद्धा झीज त्या खाऱ्या पाण्यानं होते आणि लवकर महाल पडून जातात, घर पडून जातात. म्हणून सोन्याच्या पाण्यामध्ये ते दगड बुडवून मग काढलेले बाहेर आणि मग त्याच्यामध्ये ते नगर बांधलेली आहेत. कारण 100% जर सोन्याचा दगड असेल तर तो चपटा होईल ना, वरी वजन पडल्यावर टिकणार नाही. ते महाल, ते घर टिकणार नाही, कारण ते नरम धातू आहे सोनं. हा त्याचा अर्थ आहे, पण ते आम्हाला कळत नाही. या पद्धतीने लोकांना सांगितलं. कारण नवीन जे नास्तिक लोक आहेत ते म्हणतात सोन्याचं कुठे होऊ शकते का? सोन्याचं होऊ शकत नाही, बरोबर आहे, पण असं केलं तर टिकू शकते. आतमध्ये टणकपणा आहे, दगडामध्ये निब्बरपणा आहे, दगड झिजू नये म्हणून सोन्याचा मुलाम आहे वरून, असा अर्थ आहे. त्या द्वारकेची रचना केलेली आहे. सागरी रचोणी द्वारका विभावरी, निद्रिस्त नेले जनानंद मातृ पितरी. रात्री झोपली लोक, कोणाला काही माहित नाही. जे सल्लागार असतात उद्धव देव, त्यांना ती कल्पना असते, बाकी कोणालाच काही माहित नाही. दिवस पहाड झाली आणि लोकांना जाग यायली आणि थंडगार वारं लागायला लागलं. वारं कशाचं होतं? समुद्रावरचं गार वारं, थंडगार. सकाळी सकाळी लोक उठले त्या आवाजाने, समुद्राच्या लाटांच्या. पाहिलं, बाया खिडक्यातून बघायला, बाहेर तर जमीन दिसणं. हा मामाय, सगळीकडे पाणीच पाणी ना बाई, सगळीकडे पाणी दिसायले म्हणले, जमीन कुठं दिसत ना. आपण कुठं आलो? आणि मग भगवंताने इमर्जन्सी मीटिंग बोलवली. सांगितलं आपण 700 किलोमीटर आलो तिथून. कुठून? मथुरेमधून. आणि ती मथुरा म्हणजे सगळेच आणलेत, गोकुळातले आणलेत, मथुरीतले आणलेत, सगळेच आणलेत. चिंता करू नका, मुळासहित. एक लक्षात घ्या, ज्याला राजकारण करायचंय ना त्यांनी पहिले घर सुधरवलं पाहिजे. कुटुंबाचं संरक्षण पहिल्यांदा. भगवान गोपाल कृष्णाने कुटुंबाचं संरक्षण पहिल्यांदा केलं. द्वारकेची रचना केली तिथे, तिथे कुटुंब सुरक्षित आहे. आणि मग नंतर मध्य भारतामध्ये भगवंत येतात आणि तिथे मग लढाई वगैरे काय असेल ते सगळं करतात. म्हणजे आपल्या कुटुंबाला ती झळ पोहोचू नये ही सुरक्षितता आहे. हे लक्षात घ्या. भगवंताच्या डोक्याचा आपण विचारही करू शकत नाही, इतकी सुंदर म्हणजे भगवंताची रचना आहे. त्या गोकुळामध्ये, त्या मथुरेमध्ये भगवंत द्वारकेला गेले, द्वारकेची रचना झाली आणि तिथे बलराम दादांचं तिथे लग्न झालेलं आहे. रेवंतक राजा स्वर्गामध्ये गेलेला होता, त्याची मुलगी मोठी होती, लंबी बाई, तिच्या संग लग्नच कोणी करणं. एवढी मोठी लंबी कशी म्हणून ब्रह्मदेवासोबत भांडायला गेलते. तर तिथं नाच गाणं चालू. ते म्हणला हे कार्यक्रम होऊ द्या आणि मग आपलं गारणं मांडू. कार्यक्रम संपला आणि गारणं मांडायला गेले. अहो म्हणले ते खाली तर युग संपून गेलं ना, त्रेतायुगामधली घटना ती. युगच संपलं म्हणले, द्वापारही संपत आलं, शेवटचं चरण चालू आहे. ते म्हणले काय इतका वेळ, एवढा मोठा कार्यक्रम? ते म्हणले असंच आहे, वरचा वेळ आणि खालचा वेळ यात फरक पडतो म्हणले.
वरी आमचे 2-3 तासच झालेत म्हणले, पण खाली तुमचे युग उलटून गेलेले. म्हणजे मग आता म्हणले जा खाली, या भगवान गोपाळ कृष्णाचे ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांच्यासोबत तुमच्या मुलीचं लग्न लागेल. आणि ती आली आणि भगवंत चेष्टा करतायत बलराम दादाची, म्हणे दादा वहिनी आली. कन्हैया काय लावलं रे म्हणे तू, बघा. आणि खरंच आली ना ती. बरं आता ती उंच त्रेतायुगामधली. आता द्वापार युगामध्येच माणूस किती उंच आहे माहिती तुम्हाला. आता तुम्ही 6 फुटाचे आहे की नाही, साईदाई 60 फुटाचा माणूस द्वापार युगामध्ये, मग त्याच्या 10 पट किती उंच असून नाही का. आवड गोष्ट आहे एवढी मोठी उंच. मग आता ती आल्यानंतर ते त्या दरवाजातून जाईन का, झोपून सुद्धा जाणार नाही अशी. स्ट्रेचरवर जरी नेला आतमध्ये तो धूळच्या धूळ दिसायला लागली उंचच्या उंच. भगवंत म्हणतात दादा वहिनी. काय करावं म्हणे कन्हैया. नक्की आम्हाला नक्की तुमच्याच कडे आले कारण हे, आणि तुमच्या गळ्यात पडणार, तुम्हाला सांभाळावं लागणार, दुसरा पर्याय नाही. त्याला गिरायकच नाही म्हणे कोणी. आता बलराम दादा हुशार म्हणे ठीक आहे काय हरकत नाही. गेले बाहेर, खांद्यावर नांगर होता, मारला डोक्यात खाली आपल्या बरोबरीचं. जमलं का म्हणले का नाही, हा म्हणजे आता जमलं. आतमध्ये आणलं, सगळं नगर सजवलं आणि बलराम दादाचं लग्न लागलं. कारण उग्रसेन महाराज म्हणाले की आता मी थकलो, हे राज्य तुम्ही सांभाळा का नाही. ते म्हटले मला नकोय, बलराम दादाला द्या. मग बलराम दादाला द्यायचं तर राज्य देत असताना पूजा करताना सपत्नीक पूजा करावी लागते, राणी पाहिजे. यांचं लग्न नाही झालं म्हणून ते लग्न झालं. लग्न झालं आणि दोघांना सिंहासनावर बसवलं, राजा राणीला. द्वारकेचा राजा कोण आहे, कृष्ण नाही बलराम. हा जगाचा गुरु आहे, राजा कुठलाच नाही. आणि भगवंताचं तिथे बलरामाचं ते राज्य तिथे सुरू झालं आणि अनेक लीळा भगवंताच्या तिथे घडत आहेत. इकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कौंढण्यपूर, आताच अमरावती जिल्हा, त्यावेळेस ती खूप मोठी नगरी होती. तिथे भीमक राजा राज्य करीत होता. त्याची पत्नी शुद्धमती. त्यांना 4 पुत्र होते, रुक्मग्रज, रुक्मरथ, रुक्मबाहू आणि रुक्मिया, आणि 1 कन्या. 4 पुत्र 1 कन्या असा त्यांचा परिवार. रुक्मिणी उपवर झालेली आहे, भीमकाच्या मांडीवर बसली. भीमकाने विचार केला की हिला आपण वर शोधायला पाहिजे, मुलगी मोठी झालेली आहे. आणि मग त्यांनी कल्याण कीर्ती नावाच्या भाटाला बोलवलं. कल्याण कीर्ती नावाचा भाट वर्णन करतो आहे अनेक देशाच्या राजांचं. शिशुपाळाचं वर्णन केलं, वक्रदंताचं वर्णन केलं, जरासंधाचं वर्णन केलं, दुर्योधनाचं वर्णन केलं, भीमाचं वर्णन केलं, अर्जुनाचं वर्णन केलं, युधिष्ठिराचं वर्णन केलं, कर्णाचं वर्णन केलं, शैब्याचं वर्णन केलं, द्रुपदाचं, सगळ्या राजाचं वर्णन केलं त्यांनी. आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहतात, निहाळतात, हिला काय वाटते. संपूर्ण भारतवर्षातले राज, जम्बू द्वीपामधले सगळ्या राजांचं वर्णन केलेलं आहे. परंतु या भारत खंडामधला एक राजा राहिला, बलराम. त्याचं वर्णन सुरू झालं. रुक्मिणीला बरं वाटलं, पण म्हटलं याचं लग्न झालेलं आहे, पण त्याचा लहान बंधू आहे कृष्ण, आणि मग त्याचं वर्णन तो कल्याण कीर्ती भाट करतो आहे. कसा आहे तो, फार सुंदर वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये ते वर्णन करत असताना नखशिखांत वर्णन केलं जातं.
श्री मुकुटापासून ते श्री चरणापर्यंत चरणाची महती काय आहे, गोट्याची महती काय आहे, पोटऱ्याची महती काय आहे, मांड्याची महती काय आहे, गुडघ्याची महती काय आहे, सगळं वर्णन केलं. बाहू कसे आहेत भगवंताचे, बोट कसे आहेत, सगळं वर्णन केलं जातं. आणि ती ऐकते आणि भगवंताला मनानं वरते. रुक्मिणी मनात तिला वाटतं बस पती असावा, असा असावा. ठरवलं तिने मनामध्ये, बघितलं नाही, फक्त वर्णन आहे, गुण वर्णन. आलं का लक्षात? त्या गुण वर्णनानं ती इतकी भारावून जाते, गुण सुनके ही घायल होई रुक्मिणी, गुण सुनके ही घायल होई रुक्मिणी, उसके कर्मों पे कायल होई रुक्मिणी, उसके कर्मों पे कायल होई रुक्मिणी। ध्यान उसका लगा कृष्ण की चरण में, ध्यान उसका लगा कृष्ण की चरण में, कृष्ण के लिए पागल हुई रुक्मिणी, कृष्ण के लिए पागल हुई रुक्मिणी, कृष्ण के लिए पागल हुई रुक्मिणी। सारे भारत के युवराज आने लगे, सारे भारत के युवराज आने लगे, मन ही मन में उसी को दिखाने लगे, उसी को इसका था इंतजार उसने ही दे रखी, इसका था इंतजार उसने ही रखी। वापस आज चलने लगे, वापस आज चलने लगे, वापस आज चलने लगे। एक द्वारिका द्विज के हाथों दिया, एक खत द्वारिका द्विज के हाथों दिया, एक खत द्वारिका द्विज के हाथों दिया, हाथ दिल का उसी ने बड़ा कर दिया, हाथ दिल का उसी ने बड़ा कर दिया। जैसे ही खत पड़ा दौड़े भगवन चले, जैसे ही खत पड़ा दौड़े भगवन चले, खुशी का दिखाना नहीं, अब तो साजन आने का आना नहीं, अब तो साजन आने का भावा नहीं। खत्म होने लगे उदासी के पल, खत्म होने लगे उदासी के पल, उसके मिलन में अब कोई अंतर नहीं, उसके मिलन में अब कोई अंतर नहीं, उसके मिलन में अब कोई। रुक्मिणीचं लक्ष भगवान गोपाल कृष्णाच्या त्या वर्णनाकडे वेधल्या गेलेलं आहे. मनोमन भगवंताला तिने भरलेलं आहे. आवडी निर्माण झाली. सूत्रपाठ ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे, जबरदस्त वर्णन आलेलं आहे की भगवंताच्या नामाचा वेद कसा असतो याचं नामे वेद म्हटलेलं आहे. तो वेद काय भानगड आहे त्या सूत्रपाठ ग्रंथामध्ये आलेला आहे. फार सुंदर आहे. संत केशराज व्यासांनी त्याचं तिथे संकलन केलं. फार जबरदस्त आहे, फार जबरदस्त. आणि इकडे काय झालं, रुक्मिणीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून भीमकानं सांगितलं की आपण आपली रुक्मिणी कृष्णाला देऊ. उठून उभा राहिला रुक्मिया. अरे म्हणले असं कुठे असतंय का, त्याचं काय खरंय. भगवंताची निर्भत्सना करायला लागला तो. भगवंताबद्दल बोलायला वेगवेगळ्या प्रकारामध्ये बोलायला लागले. लांछन लावायला लागला. बघू नाही म्हटलं शिशुपाळाला देऊ. पृथ्वीवरचे बाकी राजे काय मेले काय. आता मोठा पोरगा असल्यामुळे राज्यगादीचा वारस असल्यामुळे भीमकाला काही बोलता येईना. पण भीमक नाराज झाले. तिथेच असलेली रुक्मिणी जेव्हा तिला कळलं की शिशुपाळाचं नाव काढलेलं आहे आणि तिच्या अंगामध्ये प्रचंड ज्वर भरलेला आहे,
विरहाचा, बस आत्ता कृष्ण आपल्याला भेटणार नाही असं मनामध्ये वाटलं. आणि तशीच ती तिथून सभेतून उठलेली आहे आणि आपल्या महालात गेलेली. महालात गेल्यानंतर तिला प्रचंड ताप भरलेला आहे. इतका ताप भरलेला आहे की त्या ज्वरानं तिला परेशान केलेला आहे. बरं ती बोलत नाही काही, तर मग काय करायचं? तर त्या काळामध्ये असं वर्णन केलं गेलेलं आहे. आज आपण एसी रूम ज्याला म्हणतो ना, तसं धारा दामोदर नावाचं घर बांधलेलं आहे. म्हणजे बारीक तुषार तिच्या अंगावरती पडावेत पाण्याचे थंडगार, आणि आतमध्ये तिला ठेवावं. सगळी व्यवस्था केलेली आहे तिची. चंदनाचा लेप काय लावतात दासी, फुलाची शेज काय करतात. पण जसं फुलावरती तिला टाकलं तसे खालचे फुलं जे आहेत ते करपून जातात. करपून तापच प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि त्या सखी चंदन लावतात. आणि मग शेवटी ती बोलते त्यांना, असं का करता ग तुम्ही? तुम्ही माझ्या वैरिणी आहे की मैत्रिणी आहेत? फार चुकीचं आहे म्हटले. मला त्रास होतोय या गोष्टीचा, आणि जे त्रास होतोय तेच करतात तुम्ही. चंद्राच्या प्रकाशामध्ये मला घेऊन जाता, तो चंद्राचा प्रकाश मला सहन होत नाही. चंद्राचा प्रकाश मज सहावेना, अंतरीच्या खुना काय सांगू. आतमध्ये मला काय त्रास होतोय काय सांगू. नको तोची खल अंगी लावू माये, नको तोची खल अंगी लावू माये, नको तोची खल अंगी लावू माये, नको तोची खल अंगी लावू माये. तेने त्रास होय अधिकची, तेने त्रास होय अधिकची. चंद्राचा प्रकाश मज साहवेना, चंद्राचा प्रकाश मज साहवेना, चंद्राचा प्रकाश मज साहवेना. चंदन दाशी लावतात, तो चिखल माझ्या अंगाला लावू नको. आणि मग ती आपल्या गुरुला बोलवते आणि गुरुला सांगते, गुरु महाराज तुम्ही जाऊन कृष्णाला माझा निरोप द्या. पत्र लिहिलेलं आहे. काय सुंदर पत्र आहे. मी विनोदानं असं म्हणत असतो, द्वापार युगात नव्हे पृथ्वीवरती पहिल्यांदा लिहिलेलं हे प्रेमपत्र आहे. पहिलं प्रेमपत्र, फर्स्ट लव्ह लेटर, जे भगवंताला पाठवलं रुक्मिणी. काय मुद्दा असेल त्याच्यामध्ये? नाही प्रभू, आताच्या सारखा मुद्दा असेल का? कृष्णा आय लव्ह यू. चेष्टा लावली हो प्रेमाची. काय पवित्र वस्तू आहे प्रेम, आणि त्याची चेष्टा करणं लावलेली. काय पत्र असेल, काय मायना असेल. आमच्या पंथामध्ये जेव्हा एखाद्या साधूची, एखाद्या साध्वीची दीक्षा होते,